श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, गुरुवारी 23 एप्रिल रोजी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. हा गुरु पुष्यामृत योग म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीची सेवा करण्याचा म्हणजे सुरू करण्याचा दिवस. 24 वातींची सेवा आपण या दिवसापासून सुरू करू शकतो. ज्यांना म्हणजे घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत, ज्यांचे पैसे कुठे अडकलेले आहेत, ज्यांच्या घरामध्ये म्हणजे आता प्रत्येकाला सुख समृद्धी वगैरे सगळं पाहिजे असतं, त्यासाठी आपण या दिवसापासून सुरुवात करायची. तर आता गुरु पुष्यामृत योग कधी आहे? तर हा गुरुवारी रात्री 8:57 चालू होतोय, ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:15 पर्यंत. तर मग आता या दिवशी सेवा आपण कशी करायची? तर आपण गुरुवारी जेव्हा हा योग चालू होतोय 8:57 असं म्हणतात की या दिवशी म्हणजे ज्यांना ही सेवा करायची आहे त्या दिवशी सराफाकडून एक चांदीचं निरांजन आणावं आणि त्यावरती सेवा करायची असते. पण ज्यांना शक्य असेल त्यांनी हे करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी आपण आपला म्हणजे घरामध्ये जी कोणता जे समई किंवा निरांजन असेल त्यात तुम्ही सेवा करू शकता. तांब्याचा असेल, पितळाचा असेल, स्टीलचा असेल किंवा एखाद्या मातीची पण ती मोठी घेतली तरी चालेल. आपला भाव महत्वाचा आहे, आपली श्रद्धा महत्वाची आहे, आपली जी काही आत्मिक तळमळ आहे ती महत्वाची आहे. आपण कोणत्या याच्यामध्ये सेवा करतो, चांदीच्या याच्यामध्ये करतो की सोन्याच्या याच्यामध्ये करतो ते महत्वाचं नाहीये. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच आणा. पण ज्यांना नाही शक्य आहे, आता सोन्या चांदीचे भाव खूप वाढलेले आहेत, प्रत्येकालाच माहिती आहे. त्यामुळे एवढं म्हणजे शक्य नाही हे आणणं. त्यामुळे आपण जसं तुम्हाला जमेल यथाशक्ती तशी त्यावर तुम्ही सेवा करू शकता. चला तर मग आता ही सेवा काय आपण बघूया. बघा, आता गुरु पुष्यामृत योग या दिवशी आपण सेवा कधी करायची आहे तर 8:57 हा योग चालू होतोय. त्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता. तर बघा, आता काय करायचंय, एक निरांजन घ्यायचंय कोणतं पण, थोडस मोठं घ्या, म्हणजे एकदमच छोटं घेऊ नका. त्यावर काय करायचंय, आता आपण कापसाचे वाती फुलवाती बनवायचे आहेत. ते फुलवाती आपण तुपामध्ये आधी भिजून ठेवू शकतो, म्हणजे आपल्याला भरपूर सारे लागणार आहेत. तर मग काय करायचंय, आता पहिल्या दिवशी आपण त्या दिवशीच म्हणजे सुरुवात ही त्याच दिवशी करायची असते, त्याच दिवसाला महत्व आहे. तर आपण काय करायचंय, मग अशी फुलवात असते बघा, ही अशी फुलवात घ्यायची आहे. पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची आणि हे फुलवात आपलं गाईचं शुद्ध तूप जे असतं ते टाकून आपली लक्ष्मी प्राप्तीची कोणती सेवा करताना आपण शुद्ध तुपानेच करत म्हणजे चालू करत असतो त्याचा प्रारंभ. कारण शुद्ध तुपामध्ये या सात्विक लहरी असतात बघा, जे गाईचं तूप असतं. त्यामुळे शक्य झालं तर तूपच वापरण्याचा प्रयत्न करा, कारण त्याला काही जास्त तूप लागणार नाही. आता थोडंसं तूप आपल्या प्रत्येकाकडे घरी अवेलेबल असतंच, त्यामुळे शक्यतो तुपाचीच म्हणजे वात लावा. आणि साईडला पण एक तुपाचा दिवा चालू ठेवायचा आहे आपला. त्या आता तुम्ही जर निरंजन ठेवणार आहेत तर वात लावून ठेवायची, त्याच्यामध्ये ती प्रज्वलित करायची आहे. त्या दिव्याचं निरंजन जे असेल त्याचं पंचोपचार पूजा करायची, हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत त्याला आणि फुलवायचंय आणि संकल्प घ्यायचा त्या दिवशी. बघा, आता तुम्ही कशासाठी ही पूजा करताय, एक चमचा पाणी घ्यायचंय उजव्या हातामध्ये, त्यात 2 दाणे अक्षता टाकायचे आहेत, एक फुल टाका आणि आता स्वतःचं नाव घ्यायचंय. बघा, आता तुम्ही तुमचं नाव घ्यायचंय आणि तुमचं गोत्र घ्यायचंय. मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी. तुमचं नाव घ्यायचंय, तुमचं गोत्र घ्यायचंय आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करताय? लक्ष्मी प्राप्तीसाठी करताय की तुमचे कुठे पैसे अडकलेले आहेत त्याच्यासाठी करताय, की अजून तुमच्या काही अडचणी आहेत त्याच्यासाठी करताय? असं म्हणून ही सेवा स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या असं म्हणून हे ते पाणी असं तामणामध्ये सोडून द्यायचंय. आणि ते पाणी तुळशीला न टाकता बाकी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता. तर असं बोलून हा संकल्प करायचा आहे आणि आपण ती वात प्रज्वलित करायची आहे. आता ही वात प्रज्वलित झाल्यावर म्हणजे जोपर्यंत आता यानंतर आपल्या सेवा पण करायच्या आहेत. आता याच्यावर कोणत्या सेवा करायच्या ते मी सांगते. पण जोपर्यंत आपण सेवा करतो तोपर्यंत ही वात प्रज्वलित ठेवा, म्हणजे तसं तुम्ही 10-15 मिनिटं जशी सेवा कराल तशी, कारण त्याला महत्व आहे. त्याच्यासाठीच आपण म्हणजे गुरुवारची सेवा करत असतो त्याच दिवसापासून, आणि ही वातही त्याच्यासाठीच पेटवत असतो. तर ती वात पेटवत ठेवायची आपण जोपर्यंत सेवा करतो तोपर्यंत. तर मग आता यावर कोणत्या सेवा घ्यायच्या आहेत बघा. आता यावर आपण लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, व्यंकटेश स्तोत्र, आता लक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या ज्या सेवा आहेत त्या आपण याच्यावर घ्यायच्या आहेत. 16 मंत्र घ्या तुम्ही 16 वेळा, कमलात्मक मंत्र घ्या तुम्ही 16 वेळा, विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री 16 वेळा घ्या, व्यंकटेश स्तोत्र घ्या 1 वेळा आणि श्री सुक्त घ्या 1 वेळा किंवा 16 वेळा, तुम्हाला जसं शक्य असेल तसं घ्या. म्हणजे असं काही नाहीये, तुम्ही 24 वेळा पण घेऊ शकता विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री, किंवा एक माळही घेऊ शकता. तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं घ्या.
पण सुरुवात ही गुरुवारीच करायची आहे. जेव्हा हा योग चालू होतो तेव्हा, म्हणजेच 9 वाजल्याच्या पुढून तुम्ही 12 पर्यंत करू शकता ही सेवा. तो तेव्हापासून तर सकाळी 6, सव्वा 6 पर्यंत योग आहे हा. तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. आता निरंजन पेटून झाले आपण त्यावर या सेवा करायच्यात सगळ्या. तुम्ही विष्णू सहस्त्रनामही घेऊ शकता किंवा मग नंतर लास्टला आपल्या हातून जे काही चुका होतात त्यासाठी आपण एक श्लोकी विष्णू सहस्त्रनामाचा मंत्र आहे तो घ्यायचा आहे. आता विष्णू गायत्री म्हणजे कोणता मंत्र आहे? ओम नारायणाय देवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीची धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री. आणि कमलात्मक मंत्र घ्यायचा आहे. त्यावर पण मग असंच 16 वेळा किंवा 24 वेळा घ्यायचं आहे. हे सगळ्या सेवा घेऊन आपण नंतर लास्टला व्यंकटेश स्तोत्र घ्या, श्री सूक्त घ्या आणि नंतर मग एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं मंत्र घ्या. कारण जेणेकरून आपल्याकडून काही चुकलं असेल तर त्यांनी ते क्षम्य होतं. असं म्हणून या सेवा करायच्या आहेत. बघा आता समजा तुम्ही पहिल्या दिवशी एक वात लावली, आता दुसऱ्या दिवशी काय करायचंय? ती एक वात समजा जळलेली असणार, तिची राख झालेली असणार, तर दुसऱ्या दिवशी मग आता तुम्ही त्या निरंजनामध्ये अशा 2 वाती लावायच्या आहेत. बघा तुपामध्ये बुडून या अशा 2 वाती लावायच्या आहेत. हे तुम्ही असं एकत्रही करू शकता. बघा या 2 वाती एकत्र करून तुम्ही असं पेटू शकता. आता या 2 वाती झाल्या दुसऱ्या दिवशी. आता तिसऱ्या दिवशी काय करायचंय? 3 वाती लावायच्या आहेत. हे बघा या 2 आणि ही एक 3 अशा 3 वाती लावायच्या. तिसऱ्या दिवशी 3 वाती. अशा काय करायचं? चौथ्या दिवशी 4 वाती, 5व्या दिवशी 5 वाती, असं 12 दिवसापर्यंत 12 वाती. ठीक आहे. 12 दिवसापर्यंत 12 वाती झाल्या. मग 13व्या दिवशी काय करायचंय? परत 12 वाती लावायचे. 14व्या दिवशी काय करायचंय? मग 11 वाती लावायचे. म्हणजे चढता क्रम घ्यायचा आहे आणि 12 दिवस झाले की परत उतरता क्रम घ्यायचा आहे. म्हणजे कसं आता पहिल्या दिवशी आपण 1 लावल्या, 2 लावल्या, 3 लावल्या, 4 लावल्या, 5 लावल्या, 12 दिवसापर्यंत 12 लावल्या. ठीक आहे. आता नंतर काय करायचंय? मग 13व्या दिवशी परत 12 लावायच्या, 11 लावायच्या, 10 लावायच्या, 9 लावायच्या, 8 लावायच्या, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि नंतर मग 1. जेव्हा तुमचे 24 दिवस पूर्ण होतील त्या दिवशी तुमची 1 वाती येईल. असं करत ही सेवा करायची. बघा जो ही सेवा करतो ना त्याला खूप छान अनुभव येतात. आणि ही सेवा नक्की करा. कारण फक्त आपण काही नुसतं देवाऱ्यामध्ये फोटो वगैरे किंवा श्रीयंत्र आणून मोठे मोठे यंत्र वगैरे आणून काही फायदा नाही. बघा प्रयत्न करणाऱ्याच्या पाठीमागे परमेश्वर असतो. त्यामुळे सेवा या केल्याच पाहिजे. आपल्या घरामध्ये सेवा या झाल्याच पाहिजे. नुसतं देवघर एकदम असं सुशोभित वगैरे ठेवून फायदा नसतो. कारण देवांना दिखावा नको असतो. तुम्ही त्या घरात सेवाही केल्या पाहिजेत. त्यामुळे या सेवा नक्की करा. बघा आता लक्ष्मी कोणाला नको असते? प्रत्येकाला लक्ष्मी पाहिजे असते. त्यासाठी आपली ही सर्व धडपड चालू असते. मग आपण थोडा वेळ आयुष्यातला म्हणजे दिवसातला थोडासा वेळ काढून 5 मिनिटं, 10 मिनिटं तुम्हाला जसं जमेल तसं करा. 16 वेळा मंत्र घ्या. ज्यांना वेळ आहे त्यांनी 24 वेळा घ्या आणि ज्यांच्याकडे जास्तच वेळ आहे त्यांनी एक माळ घेतला तरी हरकत नाही. विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री एक माळ घ्या. षोडशी मंत्र 16 वेळा घ्या. कमलात्मक मंत्र 24 वेळा घ्या पाहिजे तर. श्री सूक्त 1 वेळा घ्या आणि व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा घ्या. असं सगळं घ्यायचंय. याला काही जास्त वेळ नाही लागतो. 15-1 मिनिटात हे सगळं सेवा होतात. फास्ट घेतलं तर. लय 20 मिनिटं लागतील. पण थोडासा वेळ आपण दिला पाहिजे जेणेकरून आपल्या जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. मग स्वामी महाराज कोणाचं काहीच ठेवत नाहीत. बघा जो आपल्या म्हणजे मनापासून अगदी यथाशक्ती छान असा सेवा करतो त्यांचे महाराज त्यांच्या इच्छा ह्या पूर्ण करतच असतात. फक्त आपला भाव महत्वाचा आहे. भाव शुद्ध पाहिजे आणि सेवा करायची तळमळ पाहिजे. बघा तुम्हाला जरी वेळ नसेल पण तुमची जर तळमळ आहे ना आतून एकदम तुम्हाला असं वाटतं नाही मला या मुहूर्तावर मला हे चालूच करायचंय, तर बघा तुमचं ते नक्कीच पूर्ण होतं. हा माझा पण अनुभव आहे. ज्यावेळेस आपण आतून एकदम असं तळमळीने कोणतीही सेवा करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपली ही म्हणजे इच्छा महाराज पूर्ण करतातच. त्यामुळे तुम्हाला ही सेवा म्हणजे इच्छा जर झाली तर महाराज तुमची नक्कीच पूर्ण करून घेतील आणि तुम्ही करावीच असं मला वाटतं. आता बघा यामध्ये जर समजा मासिक धर्म वगैरे आला किंवा सुतक वगैरे आलं तर समजा आता मासिक धर्माला तुम्ही 3-4 दिवस झाले सेवा चालू केली आहे आणि मासिक अडचण आली तर तुम्ही ते 5 दिवस सोडून म्हणजे सोडून द्यायचे आणि समजा तुमची 4 दिवस पर्यंत सेवा झाली आहे तर मग जेव्हा तुम्ही व्यवस्थित व्हाल 5व्या दिवसानंतर तर तेव्हा मग परत तुम्ही 5व्या दिवसापासून पुढे सेवा चालू करायची. असं म्हणजे जे पहिले दिवस झाले ते सोडायचे नाहीत ते पण पकडा आणि त्याच्या पुढे सेवा तुम्ही चालू करा. असं करू शकता. आणि समजा सुतक वगैरे आलं तर तेवढे दिवस सोडून परत तुम्ही पुढे सेवा ती चालू करू शकता. असं काही ही सेवा आहे बघा खूप छान सेवा आहे. आता याच्यामध्ये
म्हणजे मी तर सगळं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर काही वाटलं तर मेसेजमध्ये तुम्ही सांगू शकता आणि आम्ही ऑनलाईन पण सेवा घेतो बघा. ऑनलाईन सेवेचं पण खूप म्हणजे सामुदायिक सेवेचं खूप महत्त्व आहे बघा. आता आपण समजा गुरुवार आहे, 9 वाजता काहीतरी चालू होतंय गुरु पुष्यामृत योग. तर प्रयत्न करूया ऑनलाईन सेवा घ्यायची. तर ज्यांना इच्छा असेल त्यांनी YouTubeवर 9 वाजता म्हणजे मी तशी पोस्ट टाकेल, पण म्हणजे लक्ष असू द्या, की घेतलं तर मग तुम्हाला समजेल. जे नवीन असतील त्यांना समजेल, की सेवा कशी करायची, काय करायची. त्यावेळेस म्हणजे घ्यायचा प्रयत्न करूया. आता लक्ष्मी सगळ्यांनाच पाहिजे, तुम्हाला पाहिजे, मला पाहिजे. त्यामुळे मग बघूया आपण. आता जे नवीन सेवेकरी असतील त्यांच्यासाठी अ, करूया आपण, घेऊया एक दिवस ऑनलाईन सेवा YouTubeला. तर तशा आमच्या ऑनलाईन सेवा Google Meetवर असतातच रोज बघा. सकाळी आमचं नित्यसेवा असते 8 वाजता. 10:30 वाजता स्वामी चरित्राचा 108 संकल्पयुक्त पाठ चालू आहे आमचे. तुम्हाला जर करायचे असतील पाठ तर तुम्ही चॅनलला लिंक दिलेली आहे बघा. त्यावेळेस तुम्ही जॉईन होऊ शकता. सकाळी 10:30 वाजता स्वामी चरित्र असतं. नंतर आता नामस्मरण सेवा पण YouTubeला चालू आहे. स्वामींच्या कृपेने बघा 6 लक्ष जप पूर्ण झालेला आहे. आता आजची जी असेल सेवा ती लास्ट आहे नामस्मरणाची. कारण ही सेवा भरपूर महिन्यापूर्वी आम्ही Google Meetवरच घेत होतो ऑनलाईन. तेव्हाच नामस्मरणाची सेवा चालू केलेली आहे. आणि हा संकल्प पण सेवेकरांच्या कल्याणासाठीच होता बघा. महाराजांनी हा पण संकल्प पूर्ण करून घेतला. त्याच्या आधी पण 1 लक्ष जपाचा संकल्प होता. तो पण त्यांनी पूर्ण करून घेतला. त्यामुळे महाराजांचे खूप खूप उपकार आहेतच. तसेच महाराज प्रत्येकाला जो काही सेवा करतो त्याला म्हणजे प्रचितीही देतातच, त्यांना फळही देतातच. त्यामुळेच असा छान छान सेवा करा आणि छान छान सेवेकरी म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतःही बना सेवेकरी आणि दुसऱ्यांनाही घडवा. जे कोणी अडलेले नडलेले असतील त्यांची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचली तर त्यांना स्वामी मार्ग हा नक्कीच दाखवा, की या स्वामी मार्गामध्ये कोण म्हणजे प्रत्येक आजारावर, प्रत्येक प्रश्नावर उत्तर आहे बघा. गुरुमाऊलींनी, मोरेदादांनी एवढा छान मार्ग आपल्याला चालू करून दिलेला आहे. तर जे कोणी असे सेवेकरी तुम्हाला भेटले तर त्यांना नक्कीच आपला स्वामी मार्ग दाखवा. आणि स्वामींनाही हेच प्रिय आहे बघा. स्वामी मार्गाचा प्रचार प्रसार करणं हेच आपलं उद्दिष्ट असावं प्रत्येकाचं. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. जे चांगलं असेल ते तुम्ही घ्यावं. जे माझ्याकडून काही चुकलं असेल ते माझं मला परत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.